सैराट चित्रपटातील अर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूची क्रेज अद्यापही तरुणाईवरती कायम आहे। सांगलीतील विटा शहरामध्ये त्याचा प्रत्यय आलेला आहे। विट्यामध्ये एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी आलेल्या रिंकूला पाहण्यासाठी चाहत्यांची अक्षरशः झुंबड उडाली होती। कॉलेजच्या तरुणांसोबत ते थेट आजी आजोबांपर्यंत सर्वच जण रिंकू म्हणजेच आपल्या अर्चीला पाहण्यासाठी आले होते। अनेक तरुणांनी तर चक्क कॉलेजला दांडी मारून रिंकूला पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी केली होती। त्यामुळे या परिसरामध्ये गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील पाहायला मिळाला। कराड सोलापूर रस्त्यावरती हे हॉटेल असल्यामुळे हा रस्ता गर्दीने फुलून गेला होता। त्यामुळे महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरती वळवण्यात आली। पोलिसांनी उपस्थितांना शांत राहण्याचं आवाहन केलं। कुणी हुंदडबाजी केली तर लाठीचार्ज करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला। कार्यक्रमादरम्यान रिंकूला पाहण्यासाठी आलेल्या झिंगाट कार्यकर्त्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी कुलदीप माने। रिंकू राजगुरू उर्फ अर्ची विटा शहरामध्ये एका हॉटेलच्या निमित्ताच्या उद्घाटनात या ठिकाणी आली आणि संपूर्ण परिसर या ठिकाणी दुमदुमला गेला। कराड सोलापूर या ठिकाणी मार्गावरती हा कार्यक्रम होता। आता या ठिकाणी रिंकूचे चाहते आपल्या सोबत आहेत। भर पावसात तुम्ही रिंकूला पाहिलं? पाहिलं की आम्हाला छान वाटलं। आल्याबद्दल कुठून आलाय तुम्ही? आम्ही विट्यावर आलोय, विट्याच्या कोपऱ्यावरून आलोय। काय सांगाल तो रिंकूला पाहून? छान वाटलं। रिंकूला पाहण्यासाठी भरपूर गर्दी झालेली आहे। छान वाटलेलं आहे। या ठिकाणी प्रेक्षकांचा तुम्ही चाहते बघता या ठिकाणी अनावर झाले आहेत। आपल्यासोबत एक आजीबाई आहे। त्या ठिकाणी आजीबाई रिंकूला पाहण्यासाठी। आजीबाई कुठून आला तुम्ही? आम्ही अर्चना बाईला बघायला आलो। कुठून आला? आम्ही आलो लांबनं, पंढरपुराकडे आलो। कधी आलता इकडे विट्याला? विट्याला आलतो, काम आहे पारायणाला। अर्ची तिकडे येत नाही का? पंढरपूरला आली नाही? अर्चना बाईला बघायसाठी इथं किती जण आला तुम्ही? आम्ही 4 जणी आलो। बोलला का अर्चीशी? काय नाही, काय झालं? गाठच पडले नाही तिचे। पाऊस आल्यामुळे आता कधी तर गाठ घेऊ की आपण, कधी तर गाठ घेऊ तिची आपण अर्चना बाईची। पिक्चर बघितला तुम्ही? आम्ही बी भजनात आहे, मला नेतेल केंद्राव, मग अर्चना बाईची गाठ घेऊ आपण। पिक्चर बघितलाय सर तुझा? पिक्चर बघितलाय, बरं वाटलं। आपल्या मुलाचा मुलीचा असा वाटला, आपल्या मुलगीचा आपल्या मुलाचा। तिला एवढी प्रसिद्धी मिळते, आता लोक यासाठी चाहते येतात, काय वाटतं तुम्हाला? तिला एवढी प्रसिद्धी मिळते एका मराठी कलाकाराला, काय वाटतं तुम्हाला? बरं वाटलं की आपलीच पोरं बाळायची।